बांगलादेशात भीषण दुर्घटना घडली आहे। बांगलादेशमध्ये ढाकातील झोपडपट्टीला भीषण अशी आग लागली। राजधानी ढाका येथील एका स्लम एरियाला भीषण अशी आग लागलेली होती आणि या भीषण आगीत 1500हून अधिक झोपडपट्ट्या जळून खाक झाल्यात। तर ही आग नेमकी लागल्यामुळे हजारो लोक रस्त्यावर सुद्धा आलेली आहेत। हजारो लोक ही बेघर सुद्धा झाली आहेत। ढाकातील झोपडपट्टीला अचानक आग लागल्यानं नागरिकांमध्ये तारांबळ उडाली। तर ही आग नेमकी का लागली याचं कारण शोधण्याचं काम सध्या सुरू आहे। हाँगकाँगच्या ताइपो जिल्ह्यातील एका सार्वजनिक गृहनिर्माण संकुलाला लागलेल्या प्रचंड आगीत किमान 75 लोकांचा मृत्यू झालाय, तर 76 जण जखमी झालेत। ही दुर्घटना घडल्यानंतर जवळपास 300 नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे। वांगफुक कोर्ट नावाच्या या गृहनिर्माण संकुलातील 8 टॉवरपैकी 7 टॉवरमध्ये बुधवारी ही आग पसरलेली होती। आता ही आग मूलभूतपणे नियंत्रणाखाली आणली गेलेली आहे। या संकुलात सुमारे 4600 रहिवासी राहतात। आग लागली तेव्हा इमारतीमध्ये किती लोक उपस्थित होते हे अद्याप स्पष्ट काही झालं नाही। आग नेमकी कशी लागली आणि याला नेमकं कोण जबाबदार आहे याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। श्रीलंकेमध्ये गेल्या 11 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे पूर आणि भूस्खलनाची स्थिती निर्माण झाली आहे। श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनमुळे आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू झालाय, तर जवळपास हजारो लोक प्रभावित झालेले आहेत। श्रीलंकेच्या डोंगराळ भागांमध्ये परिस्थिती बिकट असून 18 जणांचा मृत्यू झालेला आहे। तसंच कुंभकाना येथे एक प्रवासी बस पुराच्या पाण्यात अडकलेली आहे। सध्या मदत आणि बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत 23 प्रवाशांना वाचवण्यात यश सुद्धा मिळालंय। भूस्खलनामुळे 10 जण जखमी झाले, तर 14 जण बेपत्ता आहेत। चीनमध्ये 15 वर्षांनंतर सर्वात मोठा रेल्वे अपघात घडलाय। चीनच्या दक्षिणेकडील युन्नान प्रांतामध्ये गुरुवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये 11 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय आणि यामध्ये 2 जण जखमी सुद्धा झालेत। भूकंपाशी संबंधित उपकरणांची चाचणी करणारी एक चाचणी ट्रेन अचानक कर्मचाऱ्यांशी धडकल्यानं हा अपघात घडलाय। रेल्वे कर्मचारी वळणाच्या ट्रॅकवर काम करत होते, त्याच दरम्यान ट्रेन त्याच ट्रॅकवर आली आणि ही धडक बसली। तर या अपघाताप्रकरणी कुनमिंग रेल्वेनं सोशल मीडियावर पोस्ट करून पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केलेल्या आहेत आणि या अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे। इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर 6.3 तसंच 6.6 तीव्रतेचे शक्तिशाली भूकंप झालेत आणि या दरम्यान मोठ्या प्रमाणात भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत। इंडोनेशियामध्ये याआधी पूर आणि भूस्खलन झालं होतं, त्यामुळे आधीच नैसर्गिक संकटानं ग्रस्त असलेल्या या प्रदेशात आणखी भीतीचं वातावरण तयार झालंय। काही तासांपूर्वीच 6.3 तीव्रतेचा धक्का बसल्यानंतर पुन्हा वाढलेल्या हालचालींनी स्थानिक प्रशासन सतर्क झालंय। भूकंपाचे तीव्र कंपन सुमात्राच्या किनारी तसंच अंतर्गत भागात जाणवले। लोक मोठ्या भयभीत झाले होते, त्यामुळे ते घराबाहेर सुद्धा पळालेत। अनेक इमारती हलवल्या गेल्यानं काही ठिकाणी किरकोळ तडे पडल्याची माहिती सुद्धा मिळते। तरीही भूकंपामुळे थेट नुकसान किंवा जीवितहानी झाल्याची अधिकृत नोंद नाही। नेपाळच्या धनगडी या शहरात युनिफाईड मार्क्सिस्ट लेनिनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि जेन्झी आंदोलकांमध्ये राडा झाला। UML चे नेते महेश बनस्नेत यांच्या आगमनापूर्वी जेन्झी आंदोलकांनी निषेध नोंदवत आयोजित केलं होतं। त्याच दरम्यान हा संघर्ष उफाळून आला। या संघर्षामध्ये एका जेन्झी आंदोलक तरुणाला किरकोळ दुखापत झाली आहे। नेपाळमध्ये सत्ता पालट करणाऱ्या जेन्झी आंदोलनानंतर अनेक ठिकाणी हे आंदोलन विविध मुद्द्यांसाठी सुरूच असल्याची माहिती आहे। अमेरिकेच्या राजधानी वॉशिंग्टन DC मध्ये पूर्वसंध्येला धक्कादायक अशी घटना घडली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवरचे प्रश्न उपस्थित झाले। व्हाईट हाऊसपासून अगदी काही अंतरावर 2 नॅशनल गार्ड जवानांवर अज्ञात व्यक्तीनं अचानक केलेल्या गोळीबारामुळे या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं। या घटनेत 2ही जवान गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि ही घटना घडल्यानंतर तात्काळ व्हाईट हाऊस परिसर बंद सुद्धा करण्यात आला आणि कायदा अंमलबजावणी संस्था मोठ्या प्रमाणात तपासामध्ये गुंतलेल्या आहेत। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत याला थेट दहशतवादी हल्ला म्हटलाय।
तर नॅशनल गार्डवर झालेल्या गोळीबारानंतर ट्रम्प सरकारनं वॉशिंग्टन डीसीमध्ये 500 अतिरिक्त नॅशनल गार्ड सैनिक पाठवण्याचे आदेश दिलेले आहेत। घडलेल्या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षा बळकट करण्यासाठी 500 अतिरिक्त नॅशनल गार्ड सैनिकांना वॉशिंग्टन डीसीमध्ये पाठवण्याचा आदेश जारी करण्यात आलाय। अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेक्सेथ यांनी ही माहिती दिली। ट्रम्प यांचे विशेष दूत आणि पुतिन यांचे प्रमुख सल्लागार यांच्यातील लीक फोन कॉलमुळे ट्रम्प यांना खुशामत आवडते हे आता उघड झालंय। विटकॉफ यांनी सुचवलंय की पुतिन यांनी ट्रम्पची उघडपणे स्तुती करावी आणि गाझा युद्धबंदीचे कौतुक करावं। ब्लूमबर्गनं प्रकाशित केलेल्या ट्रान्स्क्रिप्ट नंतर जागतिक राजकारणामध्ये वादंग बघायला मिळत आहेत। रशियानं हे युक्रेन शांतता चर्चेला धक्का देण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय। आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ माजवणारा मुद्दा समोर आलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाकोल यांच्यातील फोन संभाषण लीक झाल्यामुळे अनेक गुपितांचं दार आता उघडलंय। जर्मनीने रशियावर आरोप केलाय की युक्रेन युद्ध संपवण्यासाठी कोणत्याही प्रकारचा समझोता करण्यास ते तयार दिसत नाहीत। बुधवारी जर्मनीचे संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी संसदेमध्ये सांगितलंय, रशियानं युक्रेनसाठी तयार केलेल्या नवीन शांतता योजनेवर कोणतीही सकारात्मक प्रतिक्रिया दिली नाही। तसंच रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विधानांमध्ये शांततेची कोणतीही इच्छा दिसत नाहीये। पुतिन यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होतंय की त्यांना कोणत्याही प्रकारचा समझोता करायचा नाही, असं जर्मनीचं संरक्षण मंत्री बोरिस पिस्टोरियस यांनी संसदेमध्ये सांगितलंय। ढाक्यातील विशेष न्यायालयानं बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 3 जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये एकूण 21 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यांची मुलं सजीब वाजेद जॉय आणि सायमा वाजेद यांनाही याच प्रकरणामध्ये प्रत्येकी 5 वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आलाय। ढाका येथे गुरुवारी शेख हसीना यांच्या विरुद्धच्या भ्रष्टाचार प्रकरणावर ऐतिहासिक असा निकाल देण्यात आला आणि याआधी 2024 मधील विद्यार्थी आंदोलनामधील हिंसाचारासाठी हसीना यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आला होता। भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतंच भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील महत्त्वाच्या संबंधांवर एक मत व्यक्त केलं। दोनही देशांमधील समकालीन संबंधांना सर्वसमावेशकता आणि कायदा आणि या सामायिक मूल्यांनी योग्य दिशा दिलेली आहे, असं त्यांनी म्हटलंय। राजनाथ सिंह यांच्या या वक्तव्यामुळे भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील संरक्षण आणि धोरणात्मक भागीदारीला केवळ राजकीयच नव्हे तर सांस्कृतिक आधार मिळत असल्याचं स्पष्ट होत आहे। कॅनडाना वंशानुसार नागरिकत्वाचे नियम आधुनिक करण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल टाकलंय। संसदेनं नुकताच एका विधेयकाला या संदर्भात मंजुरी सुद्धा दिली, ज्यामुळे हजारो भारतीय वंशाच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे। या विधेयकामुळे नागरिकत्व कायद्यामध्ये सुधारणा सुद्धा करण्यात आली आहे। जुन्या नियमांमुळे किंवा पहिल्या पिढीच्या मर्यादेमुळे जे नागरिक होऊ शकले नव्हते त्यांना आता कॅनेडियन नागरिकत्व दिलं जाईल, ज्यामुळे जुन्या नियमांअंतर्गत नागरिकत्व न मिळालेल्यांना हा फायदा होईल। ॲपल कंपनी लवकरच सॅमसंगला मागे टाकून पुन्हा एकदा जगातील नंबर 1 स्मार्टफोन ब्रँड बनण्याची शक्यता आहे। आयफोन 17 मालिकेच्या दमदार विक्रीमुळे हे शक्य होणार आहे। यापूर्वी 2011 मध्ये ॲपलला हे स्थान मिळवलेलं होतं। सप्टेंबर नंतर लॉन्च झालेल्या आयफोन 17 मालिकेला अमेरिका आणि चीन दोनही बाजारांमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतोय। अमेरिका चीन तणाव कमी होणं आणि डॉलरची कमजोरी यामुळे विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे। 2025 मध्ये ॲपलची विक्री 10% पर्यंत वाढेल, तर सॅमसंगची वाढ केवळ 4.6% राहील असा अंदाज आहे आणि त्यामुळे ॲपलचा जागतिक बाजारातील वाटा 19.4% पर्यंत पोहोचू शकतो। दोन 2008 साली मुंबईवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या स्मरणार्थ लंडनमध्ये द ह्युमन कॉस्ट ऑफ टेररिझम नावाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं आणि याला माध्यमातून 26/11च्या हल्ल्यात निष्पाप जीव गमावलेल्या 166 बळींना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे। दहशतवादाच्या भीषण हल्ल्याचा मानवी जीवनावर होणारा विनाशकारी आणि दुर्गामी परिणाम जगासमोर आणणं, या भयंकर घटनेमध्ये प्राण गमावलेल्या व्यक्तींचं स्मरण करणं आणि दहशतवादाच्या विरुद्धच्या जागतिक लढ्यामध्ये एकजूट दर्शवणं हा या प्रदर्शन आयोजित करण्यामागचा मुख्य उद्देश आहे।
भारताच्या पहिल्या खासगी ऑर्बिटल रॉकेट विक्रम आयचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलं। पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सहभागी झाले होते। हे रॉकेट खासगी अंतराळ कंपनी स्कायक्रूट एरोस्पेसनं बनवलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच स्कायक्रूट कंपनीनं तयार केलेल्या नवीन इन्फिनिटी कॅम्पचं सुद्धा उद्घाटन केलंय। या कॅम्पसमध्ये अनेक लॉन्च व्हेइकलच्या डिझाईन्स, डेव्हलपमेंट, इंटिग्रेशन आणि टेस्टिंगचं काम केलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गोव्यामध्ये असतील। मोदींच्या हस्ते जगातील सगळ्यात उंच प्रभुरामाच्या मूर्तीचं अनावरण पार पडणार आहे। श्री संस्थान गोकर्ण जीवोत्कम मठ काणकोणा मध्ये हा अनावरण सोहळा पार पडणार आहे। 77 फूट उंच ब्रांची मूर्ती मूर्तिकार राम सुतार यांनी साकारली आहे। दुर्मिळ खनिज चुंबकांच्या देशांतर्गत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळानं 7,000 कोटींच्या योजनेला मंजुरी दिली। चीनवरील अवलंबित्व कमी करणं हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे। या योजनेच्या माध्यमातून सध्या दरवर्षी 6,000 मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय, असं अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केलं। विद्युत वाहनं, अपारंपरिक ऊर्जा आणि संरक्षण उपकरणासाठी ही दुर्मिळ खनिजं अत्यंत महत्त्वाची आहेत। या योजनेत ऑक्साईडपासून चुंबकांपर्यंत एकात्मिक उत्पादन सुविधा निर्माण करण्यास मदत केली जाईल। हैदराबादमधील संरक्षण तंत्रज्ञान कंपनीनं बुधवारी इंद्रजाल रेंजर नावाचं भारतातील पहिलं AI युक्त अँटी ड्रोन पेट्रोलिंग वाहन लॉन्च केलंय। हे AI आधारित वाहन चालत्या अवस्थेतही शत्रूचे ड्रोन शोधू शकतं, ट्रॅक करू शकतं आणि ते नष्ट सुद्धा करू शकतं। परंपरागत वाहनांवर बसवलेली अँटी ड्रोन सिस्टीम फक्त स्थिर अवस्थेत काम करते। फक्त इंद्रजाल रेंजर गतिमान असताना सुद्धा रिअल टाइममध्ये धोका ओळखून त्वरित कारवाई करते आणि सतत गस्त घालू शकते। या स्वयंचलित प्रणालीमुळे जवानांचा ताण कमी होऊन सुरक्षेची कार्यक्षमता सुद्धा वाढणार आहे। नोव्हेंबर महिना संपत आलाय आणि नव्या महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार आहेत आणि याचा थेट परिणाम हा आपल्या सर्वांच्या खिशावर पडण्याची शक्यता आहे। नव्या महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार आहेत आणि याचा थेट परिणाम हा आपल्या सगळ्यांच्या खिशावर पडू शकतो। या बदलांमध्ये LPG गॅसपासून टॅक्स आणि पेन्शन पर्यंतच्या बाबींचा समावेश आहे। 1 डिसेंबरपासून 5 मोठे नियम बदलतील। गॅसच्या दरात 1 डिसेंबरपासून बदल होतील आणि हा बदल व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडरबाबत केला जाईल। अजमेर दादर एक्सप्रेसला बॉम्बनं उडवण्यासंदर्भात एका रिक्षामध्ये चर्चा झाल्याची माहिती एका रिक्षा चालकांना पोलिसांनी दिली। ऑटो रिक्षात बसलेले 3 तरुण दादर एक्सप्रेसला उडवण्याच्या योजनांवर चर्चा करत होते। चालकांना दिलेल्या माहितीनंतर तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आता त्यांची चौकशी सुरू आहे। GRP आणि RPF न अजमेर स्टेशनचा ताबा घेत तपास सुरू केलाय। अजून तरी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही अशी माहिती आहे। मात्र या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। ऑनलाईन गेमिंगचं आणि दहशतवादाचं कनेक्शन होतं अशी धक्कादायक माहिती केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये देण्यात आली आहे। केंद्रानं सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली आहे। अनियंत्रित ऑनलाईन गेमिंग ॲप्सचा दहशतवादी वित्तपुरवठा आणि मनी लॉन्ड्रिंगशी संबंध आहे, त्यामुळे त्यांना नियंत्रित करण्यासाठी हा कायदा करण्यात आलाय। पैशांचा ऑनलाईन गेम वेगानं वाढतायत आणि यामुळे फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग, करचोरी आणि काही प्रकरणामध्ये दहशतवादाला निधी पुरवला जातोय। हे राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक आहे, त्यामुळे याचं नियमन करणं गरजेचं होतं असं केंद्र सरकारनं म्हटलंय। दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या तपासादरम्यान NIAनं आणखी एक कारवाई केली आहे। NIAनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली नुह जिल्ह्यातून एका वकिलाला अटक केली आहे। आरोपीची ओळख खरखडी गावचा रहिवासी असलेल्या रिजवान जुबेर याचा मुलगा अशी झाल्याचं समजतंय। रिजवान गुरुग्राम न्यायालयामध्ये वकिली करतो। रिजवानचा एक सहकारी वकील सुद्धा ताब्यात घेण्यात आला असल्याची माहिती आहे। रिजवानच्या कुटुंबियातील काही सदस्य फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये गेले होते। तेव्हापासून रिजवान आणि त्याच्या कुटुंबाचं पाकिस्तानमध्ये येणं जाणं सुरू होतं। छत्तीसगडच्या विजापूरमध्ये 41 नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांसमोर आत्मसमर्पण केलंय आणि या शरणागती पत्करलेल्या नक्षलवाद्यांपैकी 32 जणांवर मोठं बक्षीस होतं आणि त्यांच्यावरील एकूण बक्षिसांची रक्कम सुमारे 1,19,00,000 रुपये आहे। शरणागती पत्करलेले हे नक्षलवादी दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी, तेलंगणा स्टेट कमिटी आणि धमतरी गरियाबंद
नुआपाड डिव्हिजन यासारख्या महत्त्वाच्या नक्षलवादी गटांशी संबंधित होते। सर्व नक्षलवाद्यांनी भारतीय संविधानावर विश्वास व्यक्त करत लोकशाहीच्या अंतर्गत सन्मानजनक आणि सुरक्षित जीवन जगण्याचा संकल्प केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कर्नाटक लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी कारवाई केलेली आहे। मंगळवारी 10 सरकारी अधिकाऱ्यांच्या 47 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकलेत। या छापेमारीत लोकायुक्त पोलिसांनी 35 कोटी 31 लाख रुपये किमतीची बेहिशोबी मालमत्ता जप्त केली आहे आणि जप्त केलेल्या मालमत्तेमध्ये जमीन, आलिशान घरं, दागिने, वाहनं आणि 78.40 लाख रोकड असल्याचा माहिती मिळते। हवेली येथील जिल्हा शहरी विकास सेलचे कार्यकारी अभियंता शेखर सन्नप्पा कट्टीमणी यांच्याकडून सर्वाधिक 5.36 कोटी रुपयांची मालमत्ता उघड झाली। जिल्हा कार्यालयामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे। देशातील 12 राज्यांमध्ये 51 कोटींहून अधिक मतदारांच्या घरी पोहोचणाऱ्या 5.32 लाखांहून अधिक BLO वर कामाच्या दबावाचा आरोप वाढत चाललाय। 22 दिवसात 7 राज्यांमध्ये 25 BLOंचा मृत्यू झालाय। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेले आहेत। मध्य प्रदेशात सर्वाधिक 9 लोकांचा मृत्यू झालाय। यूपी, गुजरातमध्ये प्रत्येकी 4 मृत्यू झालेत। राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट केली, ज्यामध्ये राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर लोकशाहीची हत्येसाठी हे जबाबदार निवडणूक आयोग असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। जातीवर आधारित रोटीबेटी टिप्पणी करणारे IAS अधिकारी संतोष वर्मा यांना मध्य प्रदेश सरकारनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। रात्री उशिरा बजावण्यात आलेल्या नोटीसीमध्ये वर्मा यांना 7 दिवसात लेखी स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। अनुसूचित जाती जमाती अधिकारी कर्मचारी संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि वरिष्ठ IAS अधिकारी संतोष वर्मा यांच्या वक्तव्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण आर्थिक निकषावर आधारित असावे की नाही या विषयावर बोलताना वर्मा यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली होती। रुग्णालयांनी उपचाराचे दर आणि सेवा सुविधा रिसेप्शनसह वेबसाईटवर प्रदर्शित करावे असे निर्देश हायकोर्टाने दिलेले आहेत। रुग्णालयामध्ये किती बेड उपलब्ध आहेत, गंभीर रुग्णांसाठी ICU आणि शस्त्रक्रियागृहाची सोय आहे की नाही, रुग्णवाहिकेसह इतर आवश्यक संपर्क क्रमांक आदी माहिती रुग्णालयांनी दिसेल अशा ठिकाणी आणि हॉस्पिटलच्या वेबसाईटवर प्रदर्शित करावी असे निर्देश केरळ उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे असं सुद्धा याचिकेमध्ये नमूद करण्यात आलंय। धुके आणि धुळीमुळे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं टेक ऑफ आणि लँडिंग दरम्यान अपघात टाळण्यासाठी नवीन व्यवस्था निश्चित केली आहे आणि या अंतर्गत तपासणीचे 5 टप्पे निश्चित करण्यात आले आहेत, जे विमान कंपन्या, वैमानिक आणि विमानतळांना पाळावेच लागतील। 5 टप्प्यांच्या परवानगी प्रक्रियेच्या नुसार जोपर्यंत DGCA हे तपासणार नाही की विमानाचं ऑटो पायलट, लँडिंग सिस्टीम आणि सेन्सर योग्यरित्या काम करतंय, तोपर्यंत परवानगी मिळणार नाही आणि हा बदल आवश्यक आहे, कारण दाट धुक्यामुळे देशात दरवर्षी शेकडो विमानांच्या उड्डाणावर परिणाम होतो। भारतीय युद्धनौका INS सह्याद्री फिलिपिन्सच्या मनिला येथे पोहोचली आहे आणि या युद्धनौकेतील पथकानं फिलिपिन्स नौदलासमवेत सराव सुद्धा केलाय। भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची आणि बांधणीची स्टेल्थ फ्रिगेट असलेली युद्धनौका INS सह्याद्री येथे इंडो पॅसिफिक क्षेत्रात ऑपरेशनल तैनातीवर आहे आणि या तैनाती दरम्यान ती विविध मित्र राष्ट्रांसमवेत बहुपक्षीय आणि द्विपक्षीय नौदल सरावांमध्ये भाग सुद्धा घेते। INS सह्याद्रीनं आतापर्यंत विविध युद्ध सरावांसह आणि रिपब्लिक ऑफ कोरिया नौदलासमवेत पहिल्या द्विपक्षीय सरावामध्ये सहभाग सुद्धा घेतलाय। अभिनेता धनुष आणि अभिनेत्री कीर्ती सेनन यांनी वाराणसीमध्ये गंगा आरती केली। या प्रसंगी मोठ्या संख्येने भाविक आणि चाहते उपस्थित होते। धार्मिक विधी झाल्यानंतर या दोनही कलाकारांनी त्यांच्या आगामी तेरे इश्क में या हिंदी चित्रपटाचा ट्रेलर याच ठिकाणी लॉन्च केलाय आणि आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वाराणसीमध्ये आलेल्या या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती।